आरुषी साखरपुड्यासाठी नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते. काव्याला फोन येतो व ती जीवाशी फोनवर बोलत असते. इकडे देशमुखांच्या घरी साखरपुड्याची जल्लोष डेकोरेशनची तयारी चाललेली असते. जीवा सगळ्यांना सांगतो की ही सगळी तयारी मी केलेली आहे. त्यानंतर रात्री नंदिनी व पार्थ एकमेकांशी फोनवर बोलत असतात. नंदिनी सांगत असते की आता साखरपुडा आहे तर मला थोडंसं दडपण आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी देशमुखांच्या घरी तिच्या साखरपुड्यासाठी मोहिते परिवार जातात व त्यांचं जोरदार स्वागत होतं. नंदिनी खूप सुंदर दिसत असते. मानिनी म्हणते की नंदिनी तू किती सुंदर दिसत आहे. नंदिनी व पार्थ एकमेकांकडे चोरून पाहतात व ते पाहून दोघंही जण ते एकमेकांकडे पाहून लाजतात. इकडे पिहू, जीवा व काव्या एकमेकांशी गप्पा मारत थोडा वेळ उभे राहतात. तिकडे आरुषीची मैत्रीण साखरपुड्यात आलेली असते व ती युगला पाहते व ती जाऊन आरुषीला सांगते की अगं इथं तर युग पण आलेला आहे व मला असं वाटतं की तो नक्की आपला पाठलागच करत आलेला आहे. आरुषी युगला पाहते व ते पाहून ती शॉक होते. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी रम्या नंदिनी व पार्थचे साखरपुड्याचे फोटो पाहते व ती म्हणते की हा साखरपुडा मी कसाच होऊ देणार नाही. साखरपुडा चालू असताना विक्रम पार्थला म्हणतो की हा रम्याचा फोन आहे असं म्हणून तो तिकडे जातो व साखरपुड्यातून तो बहुतेक तरी निघून जातो. आता नंदिनी व पार्थचा साखरपुडा होतो की